आई, कितीही धूळ आणि कितीही घाण, शहर कसं चकचकीत असतं, स्मिता नाक मुरडत म्हणाली. पण जानकाताईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं सून शहरातली आहे, तिला सवय नाही आहे. त्या रात्री जेवताना अवीने मुख्य विषयाला हात घातला आणि अत्यंत गोड आवाजात म्हटलं, आई, आता तुझं वय झालंय, गावी एकटी राहून किती कष्ट करणार. वयाचे 70 ओलांडलं असलं तरी मेहनत करून बनवलेलं शरीर अजूनही तग धरत होतं. पती निवृत्त शिक्षक होते. ते गेल्यानंतर जानकाताईंनी एकट्याच जीवावर 10 एकर शेती आणि आपला एकुलता एक मुलगा अवीला सांभाळलं होतं. अवी त्यांच्यासाठी फक्त मुलगा नव्हता, तर त्यांच्या आयुष्याचं शेवटचं आश्रयस्थान होता. त्या दिवशी दुपारी घराबाहेर एक पांढरी चमचमीत गाडी थांबली. जानकाताईंनी हात डोळ्यांवर ठेवून पाहिलं तर गाडीतून अवी आणि त्याची पत्नी स्मिता उतरले. जानकाताईंचा आनंद गगनाला भिडला. अरे अवी, लेका न सांगता असं कसं आलास रे? जानकाताईंनी पदराने हात पुसत धावत जाऊन मुलाचं औक्षण केलं. स्मिताने कपाळावर आठ्या आणत घरात पाऊल टाकलं. आई, कितीही धूळ आणि कितीही असली घाण, शहर कसं चकचकीत असतं, स्मिता नाक मुरडत म्हणत होती. पण जानकाताईंनी तिच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांना वाटलं सून शहरात राहते, तिला गावाची सवय नाही म्हणून असं बोलत असावी. त्या रात्री जेवताना अवीने मुख्य विषयालाच हात घातला. अत्यंत गोड आवाजात म्हणाला, आई, आता तुझं वय झालंय, गावी एकटी राहून किती कष्ट करणार आहेस. शेतीवाडीचं, घर आणि सगळं सांभाळणं तुझ्याहून होणार नाही. आम्हाला खूप इच्छा आहे की तू आमच्यासोबत शहरात राहशील. जानकाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. पण बाबा म्हणाले, हे घर आणि ही जमीन तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत रे. स्मिता लगेच म्हणाली, सासूबाई, आठवणींनी पोट भरत नाही. शहरात तुम्हाला AC रूम मिळेल, गरम पाणी मिळेल आणि मुख्य म्हणजे नातवाच्या सोबत तुम्ही राहाल. आणि हो, अवीला व्यवसायासाठी थोडे पैसे लागणार आहेत. जर आपण गावाकडची जमीन आणि शहरातलं जुनं घर विकलं तर तुमचंही भविष्य सुरक्षित होईल. जानकाताईंना काही संशय वाटला नाही. त्यांना वाटलं मुलगा आपल्या सुखासाठीच हे सगळं सांगतोय. पुढचे 2 दिवस अवीने आईची खूप काळजी घेतली. कधी पाय चोपटून दिले तर कधी स्वतःच्या हाताने घास भरवला. जानकाताईंना वाटलं माझा सोन्यासारखा मुलगा मला पुन्हा मिळाला. 3ऱ्या दिवशी त्यांना शहरातल्या एका अलिशान ऑफिसमध्ये नेण्यात आलं. तिथे टेबलावर कागदांचे ढीग होते. तू एकटी असल्याने उद्या कुणी नातेवाईक जमिनीवर हक्क सांगू नयेत म्हणून हे सगळं माझ्या नावावर करतोय. तू फक्त इथे अंगठा लाव. अवीने शाईचा पॅड पुढे केला. जानकाताईंनी क्षणभर विचार केला. त्यांच्या अंतरात्म्याला एकदा धोक्याची भावना झाली. पण मुलाच्या चेहऱ्यावरच्या खोट्या मायेने त्यांना आंधळं केलं. त्यांनी एका मागून एक 10-12 कागदांवर अंगठा उमटवला. त्यांना काहीच कळत नव्हतं. ज्या हातांनी त्यांनी मुलाला पाळण्यात झुलवलं त्याच हातांनी त्यांनी स्वतःच्या नाशाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. जशी मालमत्ता अवीच्या नावावर झाली तसंच त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. गाडीतून शहराकडे परतताना त्याने आईकडे एकदाही पाहिलं नाही. शहरातल्या फ्लॅटवर पोचल्यावर स्मिताने जानकाताईंना हॉलमध्ये सोडलेलं सामान उचलून कोपऱ्यातल्या एका लहान अंधाऱ्या खोलीत टाकलं. आई, आजपासून तुम्ही त्याच खोलीत राहायचं. स्मिताचा आवाज आधी जितका मधासारखा गोड असायचा, आता तो सुरीसारखा धारदार झाला होता. जानकाताई अगदी शिळेसारख्या होऊन पाहत राहिल्या. ज्या मुलासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं होतं त्याने घराची चावी मिळताच आईला एका अडगळीच्या खोलीत ढकललं. त्या रात्री जानकाताईंना जेवण मिळालं नाही. भूक तर लागलीच होती, पण त्यापेक्षा जास्त काळजाला लागलेली जखम वेदनादायी होती. मायेचा जो आधार त्यांना वाटत होता तो आता गळ्याभोवतीचा फास बनत चालला होता. त्या शहरातल्या त्या आलिशान ठिकाणी घरात जानकाताईंना कसा त्रास दिला जातो, स्मिता आणि अवीचा प्रचंड क्रूरपणा कुठपर्यंत जातो आणि अखेर त्या काळोख्या रात्री काय असं घडतं की जानकाताईंना घराबाहेर पडावंच लागतं. शहरातील जुन्या इमारतीच्या 10व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये जानकाताईचा मुक्काम आता 15 वाड्याहूनही जास्त झाला होता. त्या 15 दिवसात त्यांना नीट कळालं होतं की आपलं ते घर आता परक्या लोकांचं झालंय. ज्या खोलीत त्यांना ठेवलं होतं तिथे दिवसासुद्धा सूर्यप्रकाश येत नव्हता. गावातल्या मोकळ्या हवेत मातीच्या वासात वाढलेल्या जानकाताईंना त्या बंद खोलीत राहणं फारच कठीण जात होतं. गुदमरल्यासारखं व्हायचं. सकाळची सुरुवात स्मिताच्या ओरडण्याने व्हायची. ए म्हातारे, उठ, आता काय उपकार करायचा आहेस का?
जा आधी बाल्कनी पुसून घे आणि भांडी घासायला घे. जानकाताईंच्या कानावर हे शब्द पडले की त्यांचं काळीज थरकावून जायचं. ज्या हातांनी गावात अनेकांना अन्न दिलं होतं ते हात आता सून आणि मुलाच्या उष्ट्या भांड्यात अडकले होते. अवी तर आता बदललाच होता, पण त्याचं बदलणं इतकं क्रूर असेल असं जानकाताईंना स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो सकाळी तयार होऊन ऑफिसला जायचा. आई त्याच्याकडे आशेने पाहायची, पण तो नजर चोरून निघून जायचा. एके दिवशी सकाळी जानकाताईंना खूप ताप आला. थंडीने त्या कुडकुडत होत्या. त्यांनी धीर धरून स्मिताकडे थोडं गरम पाणी मागितलं. स्मिताने चिडून किचनमधून पाण्याचा तांब्या आणला आणि तो जानकाताईंच्या अंगावर उडवला. नाटकं करू नकोस, काम चुकवण्यासाठी हे आजारपणाचं सोंग आहे ना, मला चांगलं माहीत आहे, असं म्हणत ती तिथून निघून गेली. जानकाताईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्यांनी मनातल्या मनात ईश्वराला धावा केली, पण खरी परीक्षा अजून बाकी होती. त्या रात्री शहरात ढगफुटीसारखा पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. आई हळूच बाहेर पडल्या आणि विचारलं, अवी बाळा, मला भूक लागली आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. स्मिता अचानक उभी राहिली. भूक लागली का तुला? आज काय केलंस? भांडी अजून तसेच आहेत. तुला भूक आहे असं का वाटतं? तुला जेवण घ्यायचं का? इथे काही मदत केंद्र उघडलं आहे का आम्ही? मालमत्ता तुझ्या नावावर झाली म्हणून काय माझी जबाबदारी घेणं तू सोडणार आहेस का? अवी रागाने आईचा हात धरून तिला दाराकडे ओढायला लागला. जानकाताई सळसळून खाली पडली आणि त्याला थोडीसुद्धा दया आली नाही. आई, आता तू इथे राहू शकत नाही. तुझ्यामुळे घरात नेहमीच भांडणं होतात. हे घे तुझे कपडे आणि निघ इथून. अवी म्हणाला. अरे अवी, अरे माझ्या सोन्या, असं करू नकोस रे. बाहेर बघ किती पाऊस पडतोय. मी कुठे जाणार या वयात? जानकाताईंनी त्याचे पाय धरले, पण अवीने रागाच्या भरात त्यांना जोराचा धक्का दिला आणि दरवाजा जोरात बंद करून घेतला. जानकाताई दरवाजाच्या बाहेर त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये पडल्या होत्या. काही वेळ त्या दरवाजा वाजवत राहिल्या, विनवण्या करत राहिल्या, पण आतला टीव्हीचा आवाज मुद्दाम वाढवला गेला होता. वयाच्या 70च्या पार असलेली ती माऊली त्या वादळी रात्री फाटकी गोदडी आणि एक छोट्या पिशवीत असलेला देवाचा फोटो घेऊन लिफ्टकडे निघाली. खाली रस्त्यावर येताच पावसाच्या थेंबांनी त्यांचं शरीर थंड झालं. रस्ते माणसांपासून रिकामे होते. गुडघाभर पाणी साचलेलं होतं. डोळ्यातून वाहतं पाणी आणि पावसाचं पाणी एकसारखं झालं होतं. जानकाताईंना आता रडू येत नव्हतं, पण त्यांचं मन वेगळ्या भावना अनुभवू लागलं होतं. ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं त्याने आज एका रात्रीत मला परक केलं. जर रक्तच शत्रू झालं असेल तर आता कोणासाठी जगायचं? त्या रात्री जानकाताईंना शहरातल्या कोणत्याही दुकानाच्या छताखाली जागा मिळाली नाही. वॉचमॅन लोकांनी त्यांना तिथून हाकलून लावलं. थकलेल्या पावलांनी त्या एका अशा दिशेला वळाल्या जिथं सामान्य माणूस जायला घाबरत होता. समोर एक जुना मोडकळीस आलेलं मंदिर आणि त्याच्या बाजूला पसरलेली शांतता होती. ते होतं स्मशान. त्या काळोख्या रात्री जानकाताईंनी स्मशानाच्या दिशेने पाय टाकला. ज्या जगाने त्यांना नाकारलं होतं त्या जगाचा त्याग करून त्या आता मृत्यूकडे नाही तर एका नव्या अस्तित्वाकडे निघाल्या होत्या. जोरदार पाऊस अंगावर येत होता. जानकाताई शहराच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या स्मशानाच्या लोखंडी गेटजवळ येऊन थांबल्या. रात्रीचे 2 वाजले होते. चारही बाजूंनी शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि अधूनमधून येणारा आवाज ऐकू येत होता. कुत्र्यांचा केविलवाणा रडण्याचा आवाज येत होता. ज्या स्मशानाला पाहून दिवसाच्या वेळी माणसाचा थरकाप उडेल तिथे आज एक 70 वर्षाची माऊली आश्रय शोधत होती. कारण जिवंत माणसांच्या जगापेक्षा तिला ते मृत्यूच्या जगातलं वातावरण जास्त सुरक्षित वाटू लागलं होतं. समोर एक पडकं महादेवांचं मंदिर. जानकाताईंनी लटपट त्या पावलांनी तिकडे जाऊन पायऱ्यांवर थोडा विसावा घेतला. अंगावरचे कपडे पूर्ण ओले झाले होते. थंडीत दात वाजायला लागले होते. त्यांनी आपल्या पिशवीतून देवाचा तो छोटासा फोटो काढला आणि छातीशी घट्ट धरला. देवा, ज्या मुलाला मी देवासारखं पूजलं त्यानेच मला आज या स्मशानात आणून सोडले. आता तूच माझी वाली. अचानक अंधारातून एक आकृती समोर आली. हातात कंदील होता. जानकाबाई दचकल्या. तो श्याम होता. हा स्मशानाचा राखणदार आणि प्रेत जाळण्याचं काम करणारा माणूस होता. त्याचं शरीर धिप्पाड होतं, डोळे लाल होते, पण त्या भयानक दिसणाऱ्या चेहऱ्यामागे एक मृदू हृदय होतं. कोण आहेस ग माय? तू या वेळेला इथे काय करतीयेस?
श्यामने विचारलं. जानकीताईंनी हुंदका आवरत आपली कहाणी सांगितली. सगळं ऐकून घेतल्यावर श्यामच्या डोळ्यात पाणी आलं. माणूस किती नीच असू शकतो. ज्या आईने जन्म दिला तिला स्मशानाची वाट दाखवली. चल माई, इकडे ये. या मंदिरात पावसाचं पाणी येतंय. माझ्या खोलीत चल. श्यामने आपल्या छोट्याशा झोपडीत जानकाताईंना नेलं. तिथे त्याने शेकोटी पेटवली. आपल्या वाटणीतील 2 कोरडी भाकरी आणि थोडा कांदा त्यांच्या समोर ठेवला. हे घे माय, खाऊन घे. इथे कोणी तुला त्रास द्यायला येणार नाही. जगाला वाटतं इथं भूतं असतात, पण मला वाटतं खरं भूत तर बाहेरच्या जगात माणसांच्या रूपात फिरतायत. या रात्री जानकाताईंना झोप लागली नाही. शेकोटीच्या ज्वालांकडे पाहत त्या विचार करत होत्या. एका बाजूला पोटचा मुलगा ज्याने घास हिरावून घेतला आणि दुसऱ्या बाजूला हा अनोळखी माणूस ज्याने आपल्या वाट्याची भाकरी मला दिली. तिथेच त्यांनी एक जबरदस्त शपथ घेतली. आता रडणं बंद. ज्या दिवशी मी त्या घराबाहेर पडले त्याच दिवशी जानकाबाई जागी झाली. आता जन्म झाला एका अशा शक्तीचा जी अन्यायाला सहन करणार नाही. दुसऱ्या दिवसापासून जानकाताईंनी स्मशानातच राहायचं ठरवलं. सुरुवातीला लोक त्यांना वेडी समजायचे, पण जानकाताईंनी तिथे काहीतरी वेगळं करायला सुरुवात केली. स्मशानात जे प्रेत यायचं त्यांच्यासोबत येणाऱ्या असहाय्य नातेवाईकांना त्यांनी पाणी दिलं, त्यांना धीर दिला. हळूहळू त्यांनी स्मशानाच्या परिसरातील पडकी जमीन स्वच्छ केली आणि तिथे तुळशीची झाडं लावली. एकदा एका श्रीमंत माणसाच्या घरातील प्रेत आलेलं होतं. त्याचे नातेवाईक रडत होते, पण ते खूप घाईत होते. जानकाताईंनी शांतपणे पुढे जाऊन त्या मृतदेहाची विधी पूजा केली आणि नातेवाईकांना सांगितलं, मरण्यानं माणूस फक्त आठवणी घेऊन जातो, पैसा नाही. त्याला सन्मानाने निरोप द्या. त्या माणसाच्या मुलाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने जानकाताईंना काही पैसे दिले. जानकाताई म्हणाल्या, हे पैसे माझ्यासाठी नाही, इथल्या जवळ काही अनाथ मुलं कचरा वेचतात, त्यांच्याजवळ जेवणासाठी वापरा. त्या दिवसापासून जानकाताईंच्या कार्याला एक नवी दिशा मिळाली. स्मशानात शांतपणे त्यांनी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं होतं. ज्या मुलाने मला टाकाऊ समजून फेकलं त्याला दाखवून द्यायचं होतं की आई कधीही टाकाऊ नसते, ती तर संकटात आधार देणारी ताकद असते. स्मशानातून लाकडं वेचत वेचत जानकाताईच्या मनात एक मोठा प्रकल्प रचायचा विचार येऊ लागला. ज्या प्रेतांच्या राखेला लोक शिवतही नाही, त्याच राखेतून एक नवा इतिहास लिहायची तयारी सुरू झाली. स्मशानाच्या त्या शांत वातावरणात जानकाताईंनी आता पूर्णपणे स्वतःला गुंतवून टाकलं होतं. श्यामच्या मदतीने त्यांनी स्मशानाच्या कोपऱ्यात एक छोटीशी झोपडी बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक जानकाताईंना स्मशानातल्या वेडी म्हातारी म्हणायचे, पण जानकाताईंच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यांच्या बोलण्यातला आदर पाहून हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. एकदा स्मशानाबाहेर 2 लहान मुलं कचरा वेचत होती. भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. जानकाताईंनी त्यांना जवळ घेतलं, आपली भाकरी दिली आणि तिथेच राहू द्यायला सांगितलं. उद्यापासून कचरा वेचायचा नाही, माझ्यासोबत राहायचं, असं मायेनं सांगितलं. हळूहळू 5-6 मुले जमा झाली. जानकाताईंनी त्यांना फक्त जेवण दिलं नाही, तर स्मशानात येणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त गोष्टी कशा बनवायच्या ते देखील शिकवलं. स्मशानात अंत्यविधीसाठी येणारे लोक बऱ्याचदा कपडे, लाकडं आणि इतर साहित्य सोडून जातात. जानकाताईंनी त्या जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवली, लाकडाच्या उरलेल्या तुकड्यांपासून सुंदर खेळणी बनवली. शहरातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचे वडील मरण पावले होते. तेव्हा जानकाताईंनी अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबाला कसं सांभाळलं आणि कसा धीर दिला ते पाहून तो व्यापारी भारावून गेला. तुमचं काम खूप मोठं आहे, मी तुम्हाला काय मदत करू शकतो का, त्याने विचारलं. जानकाताईंनी शांतपणे उत्तर दिलं, मला मदत नको, पण माझ्या मुलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्या. मला त्यांना भिकारी न समजता खरं कारागीर बनवायचं आहे. त्या व्यापाऱ्याने जानकाताईंच्या हाताखालील मुलांनी बनवलेल्या वस्तू शहरातील मोठ्या दुकानात प्रदर्शनासाठी ठेवल्या. बघता बघता त्या वस्तू स्मशानातील कला म्हणून प्रसिद्ध झाल्या. जानकाताईंनी त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्मशानाबाहेर एक पडकी जागा विकत घेतली आणि तिथे आईचा आधार ह्या नावाने आश्रम सुरू केलं. हा आश्रम इतर आश्रमांप्रमाणे नव्हता. इथे फक्त अनाथ मुलं नव्हती, तर ज्या वृद्ध मातापित्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढलं होतं त्यांनासुद्धा जानकाताईंनी सन्मानाने तिथं आणलं. त्यांनी आपल्याला नाकारलं. त्यांना आपली किंमत दाखवायची असेल तर रडून काही होणार नाही, काम करून दाखवावं लागेल, असं जानकाताईंचं मत होतं. काही वर्षात आईचा आधार हा एक मोठं गृहउद्योग केंद्र बनलं.
तिथलं लोणचं, पापड, हस्तकला आणि कापडी पिशव्या अख्ख्या शहरात ब्रँड झाल्या. जानकाताई आता साध्या जानकाताई राहिल्या नव्हत्या, त्या जिजाऊ झाल्या होत्या. पांढरी सुती साडी, कपाळावर मोठा टिळा आणि डोळ्यात एक करारी बाणा हे त्यांचं नवं रूप होतं. दुसरीकडे अवी आणि स्मिताच्या आयुष्यात मात्र अंधार दाटू लागला. आईची संपत्ती नावावर केली आणि अवीने मोठा व्यवसाय सुरू केला, पण मातेचा शाप आणि चुकीच्या संगतीमुळे त्याला नुकसान होऊ लागलं. त्याने व्यसनाकडे डोळे वाकवले आणि स्मिताच्या वाईट सवयींमुळे, जास्त खर्चिलपणामुळे उरलेले पैसेही संपले. त्यांना वाटत होतं की आई कुठेतरी मेली असेल किंवा भीक मागत असेल, पण त्यांना हे माहीत नव्हतं की जिच्या आईला त्यांनी स्मशानात पाठवले तीच आई आता एका मोठ्या साम्राज्याची मालकीण झाली होती. जानकाताईंनी ठरवलं होतं की अवीकडे स्वतःहून कधीही जाणार नाही. न्याय हा काळच करतो, फक्त संयम ठेवायचा असतो, असं त्या म्हणायच्या. आपल्या आश्रमातील वृद्धांना त्यांच्या संघर्षाची बातमी आता वृत्तपत्रात येऊ लागली होती, पण कधीही फोटो छापायला मात्र त्यांनी नकार दिला होता. त्यांना भीती वाटायची की जर त्यांचा चेहरा समोर आला तर तो पापी मुलगा पुन्हा त्यांच्या आयुष्यात येईल. पण नियतीला काहीतरी वेगळंच करायचं होतं. जानकाताईंच्या यशाचं शिखर जितकं उंच होतं, तितकाच अवीच्या पतनाचा खड्डा खोल होत चालला होता. काळ कोणासाठीही थांबत नाही. 7 वर्ष उलटून गेली होती. जानकाताईंनी स्मशानाच्या राखेतून उभं केलेलं आईचा आधार हे साम्राज्य आता फक्त एक आश्रय राहिलं नव्हतं, तो खरं तर एक मोठा ब्रँड झाला होता. शहराच्या मध्यभागी त्यांची हस्तकला आणि शुद्ध मसाल्यांची मोठी दुकानं उघडली होती. जानकाताईच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अनाथ मुलं शिकत होते आणि शेकडो निराधार आजी आजोबा सन्मानाने काम करत होते. पण दुसरीकडे ज्या आलिशान फ्लॅटसाठी अवीने आईला घराबाहेर काढलं होतं, तिथे आता दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अवीने आईची सगळी संपत्ती विकून एका मोठ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते. पण नियतीचा खेळ बघा. ज्या जमिनीवर त्याने डोळा ठेवला होता, तिथे कायदेशीर काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचे सगळे पैसे तिथेच बुडाले. त्याला जुगार आणि महागड्या दारूचं व्यसन लागलं. स्मिताला फक्त पैशांची आणि दागिन्यांचीच आवड होती. ती आता दिवसभर अवीशी भांडत असायची. काय उपयोग झाला त्या म्हातारीला हाकलून, शेवटी आपण रस्त्यावरच आलो ना, स्मिता ओरडत होती. गप्प बस, त्यावेळी तुलाही तेच हवं होतं, आता मला दोष देऊ नकोस. अवीने रिकामी बाटली भिंतीवर फेकली. एका सकाळी त्यांच्या दारावर बँकेचे अधिकारी आणि पोलीस आले. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे त्यांचं घर जप्त होणार होतं. अवीने खूप विनवणी केली, पण कायद्यापुढे त्याचं काही चाललं नाही. फक्त 2 तासात त्यांना त्यांचा सामान घेऊन रस्त्यावर यावं लागलं. ज्या आईला त्यांनी एका रात्रीत घराबाहेर काढलं होतं, आज नियतीने त्यांनासुद्धा तसाच अनुभव घडवला. रस्त्यावर भटकताना अवीला एका जुन्या मित्राची भेट झाली. अरे अवी, तुझी ही अवस्था? तू आईचा आधार संस्थेत का जात नाहीस? तिथे गरिबांना, अनाथ लोकांना खूप मदत मिळते. ऐकलंय की ते कुणालाच रिकाम्या हाती परत येऊ देत नाही. अवीला जानका आई हे नाव ऐकून कुठलाही संशय आला नाही. त्याला वाटलं की ते कोणीतरी श्रीमंत समाजसेविका असतील आणि स्मिताने ठरवलं की तिथे जाऊन काही मदत मागायची किंवा तिथेच थोडं थांबायचं. दोघेही चालत चालत शहराच्या त्या टोकाला पोहोचले, जिथे आधी जुनं स्मशान होतं. पण आता तिथे स्मशान नव्हतं, उलट एक सुंदर निसर्गरम्य जागा झाली होती. मोठी पांढरी इमारत, 4ही बाजूने फुलांच्या बागा आणि आनंदाने खेळणारी मुलं. आश्रमाच्या गेटवर पोहोचल्यावर एक सुरक्षाकर्मी त्यांना थांबवून म्हणाला, कुणाला भेटायचंय? अवीने थोड्या घाईघाईत सांगितलं, जानका आईंना भेटायचं आहे, आम्ही खूप संकटात आहोत. रक्षकाने त्यांना आतल्या हॉलमध्ये बसायला सांगितलं. तिथे भिंतीवर अनेक थोर माणसांचे फोटो होते, पण एका फोटोवर पडदा होता. अवी आणि स्मिता तिथेच बसून वाट पाहू लागले. त्यांना वाटलं की आता आपलं नशीब नक्कीच उघडणार, कोणीतरी श्रीमंतबाई आपल्याला पैसे देणार. तेवढ्यात हॉलचे मोठे दरवाजे उघडले गेले. पांढऱ्या सुताच्या साडीतील एक भव्य स्त्री आत आली. तिच्या मागे 10-12 सेवक होते. त्या स्त्रीने चेहऱ्यावर पांढरं पदर ओढलं होतं, त्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? त्या स्त्रीचा आवाज खणखणीत होता. तो आवाज ऐकून अवीच्या अंगावर काटा आला. तो आवाज ओळखीचा होता, खूप जुना आणि मायेचा. पण आता हे काहीतरी जोरदार होतं. आई?
अवीच्या तोंडून काही शब्द बाहेर पडले, पण त्याने लगेचच आपले लक्ष जमवलं. जानका आई, आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आमचं घर जप्त झालंय. आम्हाला मदतीची गरज आहे. जानका आई हळूच आपला चेहरा थोडा बाजूला करतात. समोरचा चेहरा पाहताच अवी आणि स्मिताच्या पायाखालची जमीन सरकते. समोर जानकाताई उभ्या होत्या, पण त्या आधीच्या हतबल आई नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात मुलासाठी माया नव्हती, तर एक धगधगता राग होता. हॉलमध्ये एकाकी भयंकर शांतता पसरली. समोर जानकाताईंना पाहताच अवीच्या हातातील पिशवी जमिनीवर पडली. स्मिताच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. असं वाटत होतं की तिने एखादं भूत पाहिलंय. ज्या आईला त्यांनी एका पावसाच्या रात्री मरायला सोडून दिलं होतं, ती आज एका साम्राज्याची मालकीण म्हणून त्यांच्या समोर उभी आहे. अवी थरथरत्या पावलांनी पुढे आला. आई, तू जिवंत आहेस आणि हे सगळं तुझं आहे? त्याच्या आवाजात आता खोटा, लोचटपणा आणि पश्चाताप होता. जानकाताईंच्या चेहऱ्यावर एकही रेष हलली नाही. त्या स्थिर नजरेने त्याला पाहत होत्या. आई शांतपणे म्हणाली, आई तर त्याच रात्री मेली होती अवी, ज्या रात्री तू तिचा हात धरून तिला घराबाहेर काढलं होतं. आज तुझ्यासमोर उभी आहे ती जानका आऊ. या हजार अनाथांचा आधार आहे. स्मिताने आता नाटकाला सुरुवात केली. ती रडत जानकाताईच्या पायाशी पडली. सासूबाई, आम्हाला माफ करा. आमचं चुकलं. बघा, आमचं घर गेलं, पैसे गेले, आम्ही रस्त्यावर आलोय. आम्हाला वाटलं तुम्ही देवाघरी गेलात, पण देव मोठा आहे म्हणून तुमची ही श्रीमंती आम्हाला बघायला मिळाली. आता आम्ही कुठे जाणार? आम्हाला तुमच्या या महालात राहू द्या. जानकाताईंनी आपला पाय मागे घेतला. त्यांचे डोळे लालबुंद झाले होते. त्यांनी टाळी वाजवली आणि क्षणातच आश्रमात 10-12 तरुण मुले जमली. तीच ती मुलं जी जानकाताईंनी स्मशानातून उचलून मोठी केली होती. बघा रे मुलांनो, जानकाताई गरजल्या. हेच माझे कुलदीपक आहेत, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगायचे. ज्यांनी प्रॉपर्टीसाठी आपल्या आईला स्मशानाचा रस्ता दाखवला. आज हेच लोक इथे आश्रय मागायला आले आहेत. हे ऐकून आश्रमातील मुलांच्या मुठा आवळल्या गेल्या. त्यांचा थरका उडाला. ज्या माऊलीने त्यांना जीवन दिलं, तिची ही अवस्था या माणसांनी केली होती. हे ऐकून त्या तरुणांचा संताप अनावर झाला. एका मुलाने अवीची गचांडी धरली. थांबा. जानकाताईंचा आवाज हॉलमध्ये घुमला. मुलं थांबली. जानकाताई अवी आणि स्मिताच्या जवळ गेल्या. त्यांनी खिशातून एक जुनी फाटकी आणि डाग पडलेली गोधडी काढली. त्यांनी एका जुन्या पिशवीतून जुनी फाटकी आणि डाग पडलेली गोधडी काढली. ओळखलास का रे अवी? ही तीच गोधडी आहे जी घेऊन मी त्या रात्री बाहेर पडले होते. यात तुझ्या लहानपणीच्या आठवणी दडलेल्या आहेत, पण तू त्या रात्री मला फक्त हा एक कपडा दिलास. त्यांनी वळून खिडकीतून बाहेर पाहिलं, जिथे आता सुंदर बाग होती. एकेकाळी तिथे सरण पेटायची. अवी, तुला वाटलं असेल की आईकडे खूप संपत्ती आहे. आता आपण पुन्हा तिच्या जीवावर मजा मारू शकतो. पण लक्षात ठेव, या मालमत्तेवर तुझा हक्क तर सोडच, पण तुझी सावलीसुद्धा पडू देणार नाही. तू माझ्या रक्ताचा असू शकतोस, पण माझ्या संस्कारांचा नाही. अवी रडू लागला. आई, एक संधी दे गं. मी तुझा मुलगा आहे. जानकाताई थोडंसं हसल्या. मुलगा? जो आईला जिवंतपणी स्मशानात पाठवतो तो मुलगा नसतो, तो काळ असतो. पण मी तुला रस्त्यावर मरू देणार नाही, कारण मी आई आहे. या आश्रमात कुणीही भुकेला राहत नाही. तुला इथे राहायचं असेल तर एक अट आहे. अवीला वाटलं की त्याला काही अलिशान खोली मिळेल, पण तो घाईने म्हणाला, सांग ना आई, कोणतीही अट मान्य आहे. जानकाताईंनी आश्रमाच्या मागच्या बाजूला निर्देश केला, जिथे वृद्धांची सेवा केली जायची आणि साफसफाईचं काम चालायचं. आजपासून तू आणि तुझी बायको या आश्रमात सेवक म्हणून राहाल. जे वृद्ध इथे राहतात त्यांना त्यांच्या मुलांनी तुमच्यासारखं घराबाहेर काढलंय. त्यांचे पाय धुणं, भांडी घासणं आणि त्यांची घाण साफ करणं हे काम तुम्हाला करावं लागेल. जर हे मान्य असेल तर 2 वेळची भाकरी मिळेल, नाहीतर दरवाजा उघडा आहे. अवी आणि स्मिता सुन्न झाल्या. ज्या आईला त्यांनी नोकरासारखं वागवलं होतं, आज त्याच आईच्या आश्रमात त्यांना नोकर होऊन राहावं लागणार होतं. जानकाताईंचं हे रौद्र रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला थरकाप उडाला. ती फक्त एक म्हातारी नव्हती, ती एक रणरागिणी होती. ती अन्यायाला चुकवायची. अवी आणि स्मिताला आता दुसरा काही पर्याय उरला नव्हता. बाहेरचं जग त्यांना ओळखीचं वाटत होतं आणि खिशात पैसेही नव्हते. शेवटी जानकाताईंनी दिलेली नोकरी त्यांनी स्वीकारली.
ज्याचा हात एकेकाळी आईला घराबाहेर ढकलत होते, तेच हात आता आश्रमातील इतर वृद्धांची सेवा करत होते. दिवसेंदिवस अवीला आपली चूक कळत होती. जेव्हा तो एखाद्या वृद्धाचा पाय दाबायचा आणि तो वृद्ध त्याला आशीर्वाद द्यायचा, तेव्हा त्याला स्वतःच्या आईची आठवण यायची. आईची हे अश्रू पाहून स्मितालाही आता कळून गेलं होतं की दागिने आणि पैशापेक्षा माणुसकी जास्त महत्त्वाची असते. जानकाताई मात्र दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या मनात राग नव्हता, पण आपल्या मुलाला चांगला माणूस बनवायचा हा त्यांचा शेवटचा निर्धार होता. 1 वर्ष उलटलं. जानकाताईंनी एक मोठा समारंभ आयोजित केला. शहरातील मोठे अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सगळे तिथे उपस्थित होते. सर्वांना वाटलं की जानकाताई आता आपली सगळी संपत्ती मुलाच्या नावावर करतील, कारण त्याने संपूर्ण वर्षभर वृद्धांची खूप सेवा केली होती. जानकाताई मंचावर आल्या. त्यांचा चेहरा शांत पण तेजस्वी होता. त्यांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आज मी एक मोठी घोषणा करणार आहे. ही मालमत्ता आईचा आधार आश्रमाची, माझी वैयक्तिक संपत्ती नाही. ही त्या राखेची पुण्याई आहे जिने मला स्मशानात साथ दिली. म्हणून आज मी कायदेशीररित्या ही संपूर्ण मालमत्ता एका पब्लिक ट्रस्टकडे सोपवत आहे. यावर आता ना माझा अधिकार राहणार ना माझ्या रक्ताच्या नात्यांचा. सभागृहात शांतता पसरली. अवीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आता लोभाचं नव्हतं. जानकाताई पुढे म्हणाला, माझा मुलगा आणि सून यांनी गेल्या 1 वर्षभरात आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आता राहण्यासाठी आश्रमाच्या आवारात एक छोटंसं घर दिलं जाईल आणि ते आयुष्यभर या संस्थेचे सेवक म्हणून काम करतील. त्यांना पगार मिळेल, पण मालकी हक्क कधीच मिळणार नाही, कारण नाती ही मालकीसाठी नसतात, ती जपण्यासाठी असतात. जानकाताईंनी त्यांच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली. त्यांनी आपली सगळी वैयक्तिक बचत स्मशानातील त्या श्यामच्या नावावर केली, ज्याने त्यांना पहिल्या रात्री भाकरी खायला दिली होती. कार्यक्रमानंतर अवी जानकाताईंच्या पाया पडतो, पण तेव्हा जानकाताई मागे पाय घेत नाही. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, अवी, मी तुला माफ केलं, पण हे लक्षात ठेव, ज्या आईने तुला जन्म दिलाय तिचा अपमान केल्यावर नशिबात फक्त स्मशान उरतं. मी तुला पुन्हा घर दिलंय, आता माणसासारखा जग. काही वर्षांनी जानकाताईंनी वयाच्या 80व्या वर्षी शांतपणे आपला देह सोडला. त्यांच्या अंत्ययात्रेला संपूर्ण शहर ओसंडून वाहत होतं, पण आश्चर्य म्हणजे अंत्ययात्रा स्मशानाकडे जात असताना कुणीही रडत नव्हतं. प्रत्येकजण आईचा विजय असो असं घोषणा करत होतं. त्यांनी दाखवून दिलं की एक असहाय्य म्हातारी जर ठरवलं तर स्वतःच्या संघर्षातून एक नवं जग उभं करू शकते. ज्या मुलाने प्रॉपर्टीसाठी आईला विकलं, तोच मुलगा आज त्याच आईच्या समाधीची सेवा करणं हे त्याचं भाग्य समजत होता. जानकाताईंनी त्यांच्या आयुष्यातून एकच धडा जगाला दिला. आई ही फक्त नातं नाही, तर एक अशी ताकद असते जी अंधारातूनही प्रकाशाचा मार्ग शोधू शकते. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर का आजची कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.